अजित पवार यांना दूर करण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झाले आणि त्याच्यामध्ये शिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारांना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा करू शकतो. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेईमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. पण आता गरज सर्व वैद्य म्हणून ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जातात. काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याकरता अजितदादा आमच्याकडे चालले आहे, अजितदादाला आम्ही बाहेर काढतोय, हे जे आहे ना, हे जे पे वर्कर्स आहे आणि मोठ्या मोठ्या वॉर रूम्स तयार केल्या आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी. त्या वॉर रूम मधनं अशा बातम्या सोडल्या जातात, त्यातून दिवसभर काहीतरी असा काही मोठा स्फोट होणार आहे असं भासवलं जातं. उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि शरद पवारजी करतायत. प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये अनुकूल असं वातावरण महायुतीला झालेलं आहे आणि ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्याला राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पासून राज्यावरती सत्तेवरती येण्याची देवासुखनं बघणारे 5-5, 6-6 मुख्यमंत्री आज एकदम हवालदिल झाले असल्यामुळेच अशा पैकी बातम्या पेरण्याचं काम विरोधकांच्याकडनं